अकोल्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी करण्यात आलेली आहे। उमरीच्या तलाठी कार्यालयामध्ये महिलांकडून पैसे मागत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना अकोल्यामध्ये महिलांची आर्थिक लूट सुरू आहे। तलाठी पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, मात्र व्हायरल व्हिडिओची पुष्टी पुढारी न्यूज करत नाहीये। दरम्यान अकोल्याच्या उमरीमधील तलाठी कार्यालयामध्ये महिलांची काल प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळाली। 120 झालं ना, 50 द्या, 4 40 दिल ना, 4 आहे, 312 120 झालं ना, 50 द्या। अकोल्यामधला घडलेला हा सगळा प्रकार आहे। अकोल्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी करण्यात आली असा आरोप केला जातोय। उमरीच्या तलाठी कार्यालयामध्ये महिलांकडून पैसे मागत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। जयेश गावंडे आपले प्रतिनिधी सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। जयेश, हा सगळा नेमका काय प्रकार आहे? या व्हिडिओ बद्दलची काय माहिती समोर येते? गुरु, राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेसाठी महत्वाचा जो कागदपत्र आहे तो उत्पन्नाचा दाखला हा लागतो आहे। त्यामुळे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम तलाठ्याकडे जावं लागते आणि तलाठ्याकडून घेतल्यानंतर मग तहसीलदाराकडून दाखला मिळतो। मात्र अकोल्यात म्हणजे एक प्रकार समोर आला आहे। तलाठ्याकडून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आर्थिक लूट सुरू असल्याचं समोर आलं आहे। 30 ते 60 रुपये या दाखल्यासाठी उकळण्यात येत आहेत पैसे लाभार्थ्यांकडनं। आणि अमरावती जिल्ह्यातील असाच प्रकार काल समोर आला होता, वरुड तालुक्यातला। त्या प्रकरणी तलाठ्याला निलंबित करण्यात आला आहे। मात्र अकोल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नेमका आता काय कारवाई होते याकडे आता लक्ष लागून आहे। गुरु जयेश, या सगळ्या प्रकरणामध्ये लोकांकडून काही तक्रारी करण्यात आलेल्या आहेत का? या तलाठ्याविषयी काही माहिती समोर आलेली आहे का? नक्कीच या योजनेची जी तारीख होती ती 15 जुलै होती। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते तलाठी कार्यालयावर पाहायला मिळाली। त्यानंतर बऱ्याच तक्रारी करण्यात आल्या। मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता तक्रारकर्तेही समोर येऊ शकतात, कारण की असे व्हिडिओ, एका ठिकाणचा हा व्हिडिओ आहे मात्र असे बऱ्याच ठिकाणी असे प्रकार चालू आहेत। सर्रासपणे जे लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात येत आहेत, विनाकारण लाभार्थ्यांना त्रास देण्याचा हा प्रकार समोर आला आहे। गुरु जयेश, तुम्ही सोबत राहा। तर अकोल्यामधली घडलेली घटना आहे, अकोल्यामधला हा व्हायरल व्हिडिओ आहे जो पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे। मात्र पुढारी न्यूज या सगळ्या व्हिडिओची पुष्टी करत नाहीये। उमरीच्या तलाठी कार्यालयामधला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातं। अकोल्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। त्यासोबतच हा व्हिडिओ दाखवला जातोय। उमरीच्या तलाठी 40 दिल ना, 4 आहे, 312 120 झालं ना, 50 द्या, 4 उमरीच्या तलाठी कार्यालयामधला हा व्हायरल व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे। लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना अकोल्यामध्ये महिलांची लूट झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे, असा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातोय। 50 द्या। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सोलापूर, अमरावती, संभाजीनगर आणि यवतमाळमध्ये महिलांची गर्दी पाहायला मिळते आणि याचाच फायदा घेत अनेक ठिकाणी महिलांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप केला जातोय। सोलापूर, यवतमाळ, संभाजीनगर आणि अमरावतीमधली दृश्य आपण बघतोय। लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासूनच महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावरती अनेक ठिकाणी पाहायला मिळते। त्यातलीच ही काही प्रातिनिधिक दृश्य सोलापूर, यवतमाळ, संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती महिला या ठिकाणी गर्दी करतायत आणि त्याचा फायदा घेत आर्थिक लूट केल्याचे प्रकारही समोर येत आहेत। दरम्यान या सगळ्याचे पडसाद हे विधानसभेतही उमटले। बघूया। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की 15 तारीख अंतिम तारीख आहे, ही काढून टाकावी। कुठलीही तारीख त्यामध्ये नसली पाहिजे। हा अधिकार आपण देणार असाल तर मग कधी करायचा हा त्या महिलांचा विषय। आज नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे। एका एका महिलेला उत्पन्नाचा दाखला काढायला 700-800 रुपये मागितले जातात।
100 रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे. अनेक त्रुटी आहेत. तर माझी शासनाला आपल्या मार्फत विनंती आहे की 15 जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी. कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये आणि निवडणुकीपरता ही योजना आणलेली आहे, पुन्हा पुन्हा बंद केली जाईल. हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे, माझी मागणी आहे. निवडणुकीपुरती योजना आणली आणि पुन्हा निवडणुकीनंतर बंद करणार, परत एकदा फॉल्स नरेटिव्ह. असं नाहीये बाबा. योजना करताना शासनाने सभागृहामध्ये जाहीर केली आणि त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की 6 महिन्यासाठी आहे, वर्षासाठी आहे. ही योजना कायम चालू राहणार आहे. त्यामुळे या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली आणि पुन्हा बंद होणार आहे. काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला, गर्दी होती त्याचा उल्लेख केला, 61 ते 65 मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाच्या मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे. याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल.